महानगरपालिकेने नव्याने आकारलेल्या वाढीव घरपट्टीच्या विरोधात आज समस्त प्रेमदान हडको येथील नागरिकांनी जोरदार आंदोलन केले। चुकीच्या पद्धतीने आकारण्यात आलेली ही घरपट्टी तात्काळ रद्द करावी अशी मागणी निवेदनाद्वारे नागरिकांच्या वतीने महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांना करण्यात आली। या आंदोलनाची दखल घेत आयुक्त डांगे यांनी आंदोलकांना आश्वस्त केले की या घरपट्टीबाबत योग्य तपासणी करून नागरिकांवर कोणताही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल। ते म्हणाले, रिवाइज पट्टी लवकरच आकारण्यात येईल। आयुक्तांच्या या आश्वासनानंतर नागरिकांनी आपले आंदोलन मागे घेतले। हडको परिसरातील लोकांचे जे म्हणणं आहे त्याच्याशी आम्ही सहमत आहे आणि जो कर लावलेला आहे तो अत्यंत चुकीचा लावला आहे। एक जणाला 3000 पट्टी यायची, त्यांना 1,53,000 करमूल्य दाखवलं। त्याच्या 30% जरी पट्टी येणार असली तरी ती 40-45 3000 कुठं 40-45,000 कुठं। तर हे अशा अन्यायकारक ज्या पट्ट्या लावलेल्या आहेत त्या चुकीच्या आहे। आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की त्या कमी करू। जर कमी नाही केल्या तर आम्ही या नागरिकांबरोबर आहे। ते जे निर्णय घेतील, उपोषणाला बसतील, त्यांच्या आम्ही खांद्याला खांद्या लावून आम्ही सुद्धा उपोषणाला बसू आणि त्यांच्यावर जो अन्याय झाला ते अन्याय होऊ देणार नाही, एवढंच मी या निमित्ताने सांगतो। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने जे नव्याने दिल्लीच्या टीमला सर्वेचं काम देऊन जो सर्वे झाला आणि त्याची जी घरपट्टी आलेली आहे त्याचा जर माप पाहिला तर आपण कमीत कमी 10 पट जास्त ही पट्टी आकारण्यात आलेली आहे। आपली जनता ही गोरगरीब आहे, हातावर ज्यांचं पोट आहे, अशा ठिकाणी लाखांनी घरपट्टी या ठिकाणी आलेली आहे। तर त्याच्या विरोधातच आम्ही सर्व लोकांनी, यात कुठलाही राजकीय उद्देश नसून प्युअर हे सामाजिक काम रूपात आम्ही बघतो आणि आज आम्ही सर्व प्रेमदान हडकोवासीय या ठिकाणी आयुक्तांना निवेदन करायला आलो की ही जी घरपट्टी आहे हा कर लावण्यात आलेला आहे। हा कर नेमकं मालमत्तेवर लावलेला आहे की हा कर खिस्यावर लावलेला आहे नागरिकांच्या, हे विचारण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। एकदम चुकीच्या पद्धतीने भाडे करार आकारण्यात आलेले आहे। ज्या घरांना कुलूप होतं त्या घरांना देखील रहिवासी राहत असताना त्या ठिकाणी तिथं भाडेकरू लावण्यात आले। पण भाडेकरू लावले तर त्यांची 4,000, 5,000, 6,000 अशी प्रेमदान हडकोमध्ये भाडे करार त्या ठिकाणी लावण्यात आलेले। जर दर महिन्याला 6,000 हा पालिकेला भरायची वेळ जर आली तर नागरिकांनी जायचं कुठं, कोणाकडे बघायचं? ज्या पद्धतीने आमच्या ताईंनी सांगितलं की संसार हा रस्त्यावर येणार आहे, तर नक्कीच अशा पद्धतीने जर घरपट्टी आकारण्यात आली तर हीच परिस्थिती या ठिकाणी येणार आहे। आणि आम्ही अपेक्षा करतो आयुक्त साहेबांकडून की त्यांनी या ज्या पट्ट्या आकारण्यात आलेल्या आहेत तर पुन्हा एकदा सर्वेक्षण करून आणि जी परिस्थिती आहे ती पुन्हा लक्षात घेऊन त्या ठिकाणी पट्ट्या आकारण्यात याव्या। अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये जो कर वाटपाच्या ज्या नोटिसा आल्या प्रभाग क्रमांक 6 मधील प्रेमदान हडको येथील, काल अक्षरशः म्हणजे नागरिकांच्या ताई म्हणल्याप्रमाणे झोपा उडल्या आहेत। काही जणांना 3000 पट्टी यायची तर ती 1.5 लाख झाली, काही जणांना समजा 6000 यायची तर ती 3 लाख झाली पट्टी। तर असा म्हणजे त्यांनी काही जणांचे आमच्या तिथं लाखे काका म्हणून त्यांच्या पार्किंगचे पण 6000 रुपये भाडं लावलं। म्हणजे एखाद्यानी घरासाठी नको दुसऱ्याच्या दारात लावायला तर स्वतःची पार्किंग काढली प्लॅन मध्ये, तर त्याला 6000 रुपये भाडं पालिकेने त्यात नोटिसेमध्ये दाखवलंय। सांगायचं तात्पर्य एवढंच, म्हाडा ही वसाहत ही गोरगरिबांसाठी वसलेली वसाहत आहे। तिथं सर्व राहणारे सर्व हातावरचे पोटाचे नागरिक आहे। आता त्यांना एवढ्या पट्ट्या लावल्या, आवाशा सव्वा भाव, तर त्या लोकांनी कसं जगायचं हेच आम्ही सत्य परिस्थिती आज आयुक्त साहेबांना मांडली। जी दिल्लीची सर्वेची टीम होती त्या टीमनी काय सर्वे केला तर त्यांना आम्ही त्या निदर्शनात आणून दिलं। साहेब म्हणले तुम्ही त्यावर हरकती घ्या, आम्ही निश्चित प्रकारे याच्यावर परत तिथं पाहणी करू आणि आमच्या इथलच्या नागरिकांना न्याय देऊ अशा आशेने आम्ही आता साहेबांना निवेदन दिलंय। आणि येत्या पुढे आम्ही समजा त्यांनी नाही केलं तर आम्ही संग्राम भाई यांच्या मार्गदर्शनाखाली इथं महानगरपालिकेमध्ये सर्वात मोठा मोर्चा आणू आणि इथंच सर्व नागरिकांना ठिय्या मोर्चा करू जोपर्यंत कर कमी होत नाही तोपर्यंत। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी सुनीता वाल्लेकर। आज आम्ही महानगरपालिकेमध्ये आयुक्त साहेबांना एक निवेदन देण्यासाठी आलो होतो। निवेदन असं होतं, आम्ही काल दुपारी आम्हाला एक पत्रिका आली। ती पत्रिका अशी होती की आमच्या फॅमिलींचं म्हणजे जेवढे आम्ही हडकोवासी आहोत ना, आमची झोप उडाली का? कारण त्या पत्रिकेमध्ये आमच्या घराचं 330 स्क्वेअर फूट जागेचं घर भाडं म्हणजे जागेचं भाडं 30,000, 40,000 रुपये आले। आम्ही करायचं काय बरं? सर्वसामान्य लोक आहेत आम्ही, गोरगरीब राहणारे। जर अशा एवढ्याला जर तुम्ही घरपट्ट्या देताय तर आम्ही आमच्या लेकरा बाळांचं शिक्षण कसं करायचं, संसार कसा चालवायचा, लेकी बाळांचे लग्न कसे करायचे? त्यासाठी आम्ही आज महानगरपालिकेमध्ये एक आयुक्त साहेबांना निवेदन दिले आणि त्या निवेदनाची अंमलबजावणी झालीच पाहिजे। त्या निवेदनावर काही ना काहीतरी ठोस निर्णय झाला पाहिजे आणि ही घरपट्टी कमी झालीच पाहिजे। कारण ही जर घरपट्टी कमी नाही झाली तर सर्वसामान्य लोकांचा
पूर्ण म्हणजे त्यांचं जीवन विस्कळीत वर्षाची वर्ष जर 30-40 रुपये जर त्यांनी घरपट्टी भरायची म्हटल्यावर जगणं मुश्किल होईल ना त्यांचं. त्याच्यामुळे आज आम्ही इथे महानगरपालिकेमध्ये येऊन करण कराळे, अमित भैया, बाबासाहेब वाकळे यांना आणि आणखीन बरेच असे काही आहेत, आम्ही सगळ्यांनी मिळून इथं आज आयुक्त साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी ते निवेदन ऐकून त्याच्यावर काही ना काहीतरी अंमलबजावणी करणं गरजेचे आहे आणि केलीच पाहिजे. घरपट्टी कमी झालीच पाहिजे, घरपट्टी कमी झालीच पाहिजे. जर कमी नाही झाली तर टोटली पूर्ण प्रेमदान हाडको जेवढ्या महिला आहेत तेवढ्या महिला येऊन नगरपालिकेमध्ये उपोषणाला बसू, नाही तर महामोर्चा महिला मोर्चा काढू, नाही तर मग सगळ्या भाकरी कालवून टोपले टापले सगळे घेऊन आम्ही इथं खात बसू. माझं नाव श्रीमती वंदना वसंत कोल्हे. आम्ही प्रेमदान हाडको मध्ये राहायला आहे. फक्त आमची समस्या एवढीच आहे की आम्हाला जे हे मान्य नाही, ही जी पट्टी वाढलेली आहे ही आम्हाला मान्य नाही. ही आम्हाला कमी करून मिळालीच पाहिजे. कारण ही जागा किती, पट्ट्या किती, आणि लोकांनी पोट भरायचं का त्या पट्ट्या भरायच्या, काय करायचं, ही आमची समस्या एवढी सोडवलीच पाहिजे. यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी आणि नागरिकांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, युवा नेते करणभाऊ कराळे, उदयभाऊ कराळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित खामकर, पुष्कराज कुलकर्णी, सुनीता वालेकर आदी उपस्थित होते. प्रेमदान हडको येथील महिला व पुरुष नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते, ज्यामुळे प्रशासनाचे लक्ष या गंभीर प्रश्नाकडे वेधले गेले. नागरिकांनी एकजुटीने आपली समस्या मांडल्याने या प्रश्नावर लवकरच तोडगा निघेल अशी आशा व्यक्त होत आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.